जाणाऱ्या भारत देशाला मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि आज तेच स्वातंत्र्य या देशामध्ये माणसाला, प्राण्याला आज जीवन जगण्यासाठी कामी आलेलं आहे। तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या संविधानाच्या एक ऋण म्हणून आणि या 26 नोव्हेंबर हा दिवस एक प्रज्वलित राहावा यासाठी आपण संविधान दिन साजरा करतो आणि सर्व जनतेला, भारत देशातील सर्व जनतेला या दिवसाच्या 26 नोव्हेंबरच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। गुलाबाचं फुल कोणतरी वाचा नाही काय प्रियांबल वाचा ना, वाचा टोपीमुळे पुन्हा टाईट दिसणार आहे पण तथागत शांतीदूत महामानव महात्मा गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज महान अगदी आदर्श विचारांना कोटी कोटी प्रणाम करून आज आपण या केज शहरामध्ये रेस्ट हाऊस मध्ये संविधान दिन साजरा करत आहोत। बाबासाहेब आंबेडकरांनी फार कष्टाने, मेहनतीने संविधान सभेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, संविधान सभेमध्ये कसे तरी पोहोचले, पण ज्यावेळेस ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन झाले, त्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होत असताना बाकीच्या सर्व सहाय्यक सदस्यांना वेळ भेटला नाही, त्यांना येता आलं नाही, त्यांना ते काम करता आलं नाही। पूर्ण ड्राफ्टची जबाबदारी ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांवर पडली, त्यांनी त्यावेळेस फार मोठी मेहनत, कार्य, कष्ट, आर्थिक सहन करून 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये हे संविधान लिहून भारताच्या स्वाधीन केलं। तो दिन म्हणजे आज 26 नोव्हेंबर 1956 आणि आज आपण तो साजरा करतो। या संविधानामध्ये जी उद्देशिका आपण बाबासाहेबांनी उद्देशून भारताला लिहिलेली आहे, ते उद्देशिकेचं यावेळेस आपण पठण करावं आणि खऱ्या अर्थाने त्या उद्देशिकेप्रमाणे आपण या संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे, ते कर्तव्य आपण पार पाडावं असा त्या प्रियांबलचा उद्देश आहे, या संविधानाचा उद्देश आहे। म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण उठून उभं राहा, हात पुढे करा आणि उद्देशिका वाचण्याचा प्रयत्न करू। मी पुढे म्हणेन, आपण मी पुढे म्हणेन, आपण पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करावा अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि आमचे झलक थोडीशी लोक भारताचे एक सार्वभौम, सामाजिक, धार्मिक, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सार्वभौम व्यक्तींच्या प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 याद्वारे हे संविधान अंगीकृत, अधिनियमित करून स्वप्रत अर्पण करत आहे। जय भीम, जय संविधान, जय संविधान।